नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज मी एक ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे आणि आज मला 2 गोधड्यांचं काम करायचं आहे. तर आज मी त्या 2 गोधड्यांचं काम चालू करणार आहे. तर इकडे बघू शकता, हे आमचे आहे पारू. पारू काय करते? काय नाही बसली बघ आता. काम उरली आता. तर पारूचं उरकलेलं आहे काम आता. 2 गोधड्या बनवायचे आहेत आज मला. ठीक आहे, तुला पण काम आहे ब्लाऊजचं? आणि इकडे बघा आमची आहे खुशी. खुशी काय करते बेटा? तुमचं काय चाललंय? खुशीचं चाललाय टाइमपास. काय करते तू? तर आज मला 2 गोधड्या बनवायच्या आहेत. तर पाहू शकता, ह्या जे पिवळं पोतं आहे त्याच्यामध्ये 2 गोधड्या आहेत. तर या 2 गोधड्यांमध्ये आता बघतो किती साड्या आहेत, काय आहेत, आणि हिचं काम आता मी चालू करणार आहे. भरपूर असं काम आलेलं आहे. आणि या 2 ज्या गोधड्या आहेत त्या एकाच कस्टमरच्या आहेत. तर बघूया आता त्याच्यामध्ये किती साड्या वगैरे आहेत. तर पहा, हे आहे पोतं. यामध्ये कस्टमरने आपल्याला अशा साड्या दिलेल्या आहेत. तर याच्यामधून आता आपल्याला 2 गोधड्यांचं काम करायचं आहे. तर पाहू शकता, याप्रमाणे अशा या जुन्या साड्या आहेत. तर 9 साड्यांच्या 2 गोधड्या बनवायच्यात. कस्टमरने आपल्याला पहिलं सांगितलेलं आहे. तर याच्यातल्या पहिल्यांदा खालीवर लावायसाठी पण 2 साड्या त्यांनी सेपरेट दिलेल्या आहेत. आणि याच्यातनं 7 साड्या, म्हणजे 9 साड्यांची आता मस्त अशी गोधडी आपण भरून बनवणार आहोत. तर पहिले 7 साड्या घेतो, साईडला काढून घेतल्या. ह्या 7 साड्या आणि खालीवर लावायच्या 2 साड्या, म्हणजे 9 साड्यांची गोधडी आपली रेडी होईल. 2, 3, 4, 5, 6 आणि 1, 7. तर मग आता ह्या 7 साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे. तर या 9 साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे. तर पाहू शकता, याप्रमाणे अशा या 9 साड्या मी साईडला काढून घेतलेल्या आहेत. तर झडपे वगैरे पहिलेच बनवून ठेवलेले आहेत. आता आपल्याला भरायची आहे. तर पाहू शकता, मस्त 10:30 वाजलेले आहे सकाळचे. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर बाहेर मस्त असं ऊन पडलेलं आहे. तर पाहू शकता, याप्रमाणे मस्त असं ऊन पडलेलं आहे बाहेर. घराच्या समोरच असं एक गोडाऊन तयार झालं आता. तर हे जे आपली काम आहे, आता ह्या ज्या 2 गोधड्या आहेत आपल्या जवळ 5-6 वाजेपर्यंत उरकायचा आता मी प्रयत्न करणार आहे पटपट. तर चला, आता या गोधडीला भरून घेतो पटपट. चल पापा, आता पटपट भरून घेऊ गोधडीला. पिट्टू पण आता झोपलेली आहे. नाहीतर पिट्टू जर जागी असली तर तिची पण एक मस्ती असते, मध्ये मध्ये काम करून देत नाही. गोधडी अंथरून पण देत नाही पिट्टू. त्याच्यामुळे ती झोपल्यानंतर गोधडी पटक्यास आता भरून घेतो आणि कामाला असं करतो. तर ही पहिली साडी होती आणि हा कवर आहे. तर हा पहिला कवर मी आता टाकलेला आहे याप्रमाणे असा. तर ह्याच्यावर पाणी पण मारून घेतलेलं आहे, कारण पाणी मारल्याने काय होतं की आपली ही जी खालची साडी आहे ती सरकणार नाही. खाली जी फरशी आहे आपली, त्या फरशीला चिटकून राहतं. तर एकदम नाही का, कुठं घड्या यायला नाही पाहिजे, याप्रमाणे असे अंतरायचे आहे. आणि बाकीच्या या 9 साड्या आहेत पहा, 8 साड्या राहिल्या आता. ह्या टोटल 8 साड्या एकावरती एक याप्रमाणे आता पटपट ठेवून घेणार आहोत. पाणी मारल्याने फायदा एकच होतो की आपली जी खालची साडी असते त्याला घड्या वगैरे काही येत नाही. तर पाहू शकता, याप्रमाणे आता आपण काय केलं की पूर्ण 9 साड्या अंथरलेल्या आहेत. 9 साड्या अंथरून झाल्यानंतर आता याला मी पिण्या लावणार आहेत. पिण्या लावल्याने काय होतं की आतले जे कपडे असतात ते सरकत नाही. त्याच्यामुळे टाच पिन लावतो. आणि काही लोक हात शिलाई पण करतात, है ना. काही लोक हात शिलाई पण करतात. पण आपण पिण्या लावत असतो. तुम्ही तुमच्या मनावरती तुमच्या मनावरती तुम्ही हात शिलाई पण करू शकता किंवा पिना पण लावू शकता, असं काही नाही होत त्याने. फक्त आतला कपडा आपला सरकला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्या पिना लावत असतो. तर याप्रमाणे आता पिना वगैरे सगळं लावून घेतलेले आहेत. तर बघू शकता, याप्रमाणे अशा पिना लावलेल्या आहेत सर्वत्र. आता हे आतला कपडा काय आपला सरकणार नाही. आता ह्याला मी काय करणार, गुंडाळून घेणार. गुंडाळून घेऊन एक साईडने आता ह्याला शिलाई करणार आहे. तर ह्याला आता गुंडाळून घेतो पटपट आणि एक साईडने आता शिलाई करायला पण सुरुवात करतो. तर पाहू शकता, याप्रमाणे आता मी गुंडाळून घेतलेला आहे. आणि जो काही जास्तीचा भाग होता खाली तो पण कापून घेतलेला आहे. तर आता एक साईडने शिलाई करून घेतो पटपट. आणि नंतर मग बॉक्स मला बनवायचे आहेत. तर आता ही गोधडी माझी याप्रमाणे अशी भरून झालेली आहे. एक पूर्ण गोधडी बनवायला आपल्याला 3.5-4 तास जातात आरामशीर, पटपट जर शिलाई केली आपण तर कमीत कमी 3.5 ते 4 तास जातात. तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे आता ही गुंडवून ठेवलेली आहे आणि एक साईडने आता टिप मारून घेतो पटपट. तर पहा, आपली ही मशीन आहे. मशीनला पण ऑइलिंग मी कंटिन्यू करत असतो. तर ऑइलिंग केल्यामुळे आपली मशीन धागा सारखा तुटत नाही. तर ह्याला मी ऑइलिंग ऑलरेडी केलेली आहे.
बरेचसे सबस्क्रायबर मला कॉमेंटमध्ये विचारत राहतात की आपण कुठल्या नंबरची सुई वापरायची. तर 21 नंबरची सुई आपण वापरत असतो. आणि जर मशीन तर आंब्रेला मशीन चालेल. कुठल्याही कंपनीची आपण आंब्रेला मशीन आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तर सबस्क्रायबर लोक विचारत असतात, त्याच्यामुळे पहा ही माझी मशीन आहे, ही आंब्रेला मशीन आहे. ह्याचे जे मॉडेल नंबर आहे ते पाहू शकतो. हे मॉडेल नंबर आहे 906020 या मॉडेल नंबर आहे. ही मशीन मी वापरतो. पहिली माझ्याकडं आंब्रेला मशीन होती, पण ती सारखा धागा तोडायची आणि खूप दिवसाची मशीन होती माझ्याकडे, जवळजवळ 9 वर्षाची मशीन होती. तर ती मशीन मी काढून टाकली आणि आता नंतर मग ही नवीन मशीन घेतली आहे. तर आता एक साईडने आता शिलाई मारून घेतो याला पटपट. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी टीप मारत आहे. थोडीच राहिलेली आता ही गोधडी. पहा याप्रमाणे अशी थोडी राहिलेली, मस्त अशी फिनिशिंग आलेली बघा आणि एकदम नवीन साडी आहे. तर आता एक साईडने टीप आपली ही कंप्लीट होऊन जाणार आहे. तर आता पाहूयात पारूनी, पण आता माझा नाश्त्याचा टाइम पण झालेला आहे. तर बघू पारूनी काय बनवलेले आज. काय करते? चपात्या? काय नाही चपाती करायला मला आमरस आणि चपाती खायची आपल्याला. आंबरस का बनवलंय का? हा, बनवते. बनव, आता भूक लागली. किती वाजले माहिती का? 12 वाजलेत. चला आता जेवायला बसायचं आपल्याला. तुला ठीक भूक आहे. लागली चपाती खात तर बस. पारूने बनवले आज आंबरस. तर आज आंबरस आणि चपाती खाऊयात. आणि हे बघा आमची पिट्टू इथं काय करते ती. काय करते का? चपाती खाते. चपाती खाती का? पिट्टू दे मला चपाती दे. अरे अरे, पिट्टूला पण आंबरस खायचा आहे ना. तर आता पाहुणे मस्त आता नाश्ता बनवलेला आहे, पाहू शकता. हा आंबरस बनवलेला असा आणि चपात्या. तर याचा नाश्ता जेवणच मग चपात्या खाल्ल्यानंतर परत कोण खाणार लो? होय. हा. आता आंब्याचं सीझन झालंय ना त्याच्यामुळे. त्याच्यात साखर टाकतात ना. आंबट असले की थोडंसं. आंबे कसे गोड असतात आंबे. कसं झालं ते पिट्टू? ते बघ चांगलं झालं ना. तर आता टेस्ट करूया आपण पाहुणे कसं बनवलेलं आहे आंबरस. मस्त बनलंय, गोड बनलं, एकदम चांगलं बनलेलं आहे. तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपल्या कामाचं आता स्पीड पकडावं लागणार आहे. कारण आज 2 गोधडे मला बनवायचेच आहे. ही गोधडी माझी होत आलेली आहे. ही बघा आमची पिट्टू पण आता आंबरस खात आहे. दे बघ तिला. पिट्टू कसं झालंय आंबरस? टाटा. हा, खाऊन दाखव. टाटा कर. हा, खाऊन दाखव. हा कर, हा कर. हा, करून दाखव. इकडे बघ. अरे अरे थकून दिलं बघ तिने. तर चला मग आता हे पटकन आमचा हा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आता या 2 गोधड्यांचं काम आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आज कसल्या परिस्थितीमध्ये या 2 गोधड्या आपल्याला कंप्लीट फिनिशच करायचे आहेत. तर पाहू शकता आता 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता वाजेपर्यंत माझ्या 2 गोधड्यांचं काम आता रेडी झालेलं आहे. आणि मध्ये लाईट गेली होती, त्याच्यामुळं मी डायरेक्टली गोधड्यांचं काम पहिल्यांदा पूर्ण करून घेतलं, कारण खूप वेळ झाला असता म्हणून. तर पाहू शकता ह्या 2 गोधड्या आहेत त्या. तर या 2 गोधड्यांचं काम मी माझं रेडी झालेलं आहे. तर एक गोधडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीला. आणि पारूचं पण अजून काम चालूच आहे इथं. तर पारूची बघा ही डिझाईन, ब्लाऊज बाही डिझाईन शिवत आहे पारू एक साईडला इकडं. तर आता आपण पाहूयात ह्या गोधडीची फिनिशिंग कशी आलेली आहे ती. तर पहिल्यांदा हीच गोधडी मी बनवली होती. तर हिचा बघा ही पुढची बाजू आहे. तर पुढच्या बाजूची फिनिशिंग पाहू शकता, अशी मस्त अशी आलेली आहे. या गोधड्यांना अजून पट्टी लावायचं काम बाकी आहे. तर मस्त अशी एकदम फिनिशिंग आलेली आहे. तर याप्रमाणे अशी ही पुढची बाजू आहे पहिल्या गोधडीची. तर त्याच गोधडीची मागची बाजू आहे. तर पाहू शकता मागची बाजू पण किती मस्त आलेली आहे. तर याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत. साडी चांगली असली की दिसायला गोधडी पण एकदम व्यवस्थित चांगली दिसते. तर दोन्ही साईडला कुठे फुगे वगैरे काय आलेले नाही, मस्त फिनिशिंग आलेली आहे. आणि पट्टी लावायचंच काम फक्त आता बाकी या गोधडीला. तर सेम पहा, सेम ही दुसरी गोधडी पण अशीच बनवलेली आहे. तर ह्या गोधडीची फिनिशिंग अशी आलेली आहे. तर पाहू शकता ही दुसरी गोधडी आहे. दुसरी गोधडीची पण फिनिशिंग सेम अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर तुम्हाला कुठल्या गोधडी जास्त आवडली, पहिली आवडली का दुसरी आवडली, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बॉर्डर लावायचं काम अजून बाकी आहे. पारूला विचारूयात आपण बॉर्डर कधी लावणार आहे. पारू बॉर्डर कधी लावणार आहे? संध्याकाळी लावणार. संध्याकाळी. हे ब्लाऊजचं काम झालं, जेवण बिवण झाल्यानंतर लावू आहे ना.
ब्लाऊजचं काम झाल्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी ब्लाऊज 2 गोदड्यांना बॉर्डर लावून रेडी करणार आहे. ही गोदडी माझी अजून लवकर झाली असती तर पाहू शकता 6:45 वाजत आलेली आहेत. पण मध्ये लाईट गेली होती. लाईट गेली की आपलं काम बंद होऊन जातं. तर आजचा दिवस गेलेला आहे. तर 2 गोदड्यांचं काम करायचं होतं मला. आज ते मी पूर्ण केलेलं आहे. तर जमलंच तर अजून एक गोदडी मी संध्याकाळी भरून ठेवणार आहे. बरोबर ना? तर पिट्टू काय म्हणतो पिट्टू? टाटा कर पिट्टू. टाटा कर. ए टकलू. टाटा. जर आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला काय करायला विसरू नका. विसरू नका.